हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर मी आहे हॉस्पिटलमध्येच अजून. तर आज मम्मीचा म्हणजे हॉस्पिटलमधला आजचा 7वा दिवस आहे. तर आज उद्या 8 दिवस होतील, पण आजच डिस्चार्ज देणार आहे. तर मम्मीचं चांगलं व्यवस्थित म्हणजे जे आहे, खूप जण विचारताय का काय झालं मम्मीला. तर मम्मीचं किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं. तर परत मी रिपीट करते. तर ते लेफ्ट साईडला होतं आणि मम्मीची जी किडनी आहे ना ती छोटी आहे, त्याला सूज पण होती आणि तो तिथे चिटकलेला होता. तर आता व्यवस्थित ऑपरेशन झालं. मम्मी वरती काल आयसीयूमध्ये होती. दीदी गेली तिच्या घरी, कारण की आता मुलांचं पण थोडंसं जेवणाचा वगैरे हाल होत होती. दाजींचं तिथे करणला पण शाळेत जावं लागतं आणि आता मम्मी आहे इथे बेडवर. आता थोडंसं खाते पिते, नॉर्मल थोडं थोडं खायला लागली. रात्री मी खिचडी वगैरे दिली सॉफ्ट. तर एक छान अशी कमेंट होती का मम्मीला तेलकट देऊ नको. म्हणजे एवढे जण सगळे बापरे बापरे एवढ्या कमेंट आलेल्या आहे. कमेंट्स का बापरे, मम्मीला हे दे, मम्मीला ते दे, मम्मीला आता जायला लावू नको, तू सूनच समज दुसरी, का मी मावशीची सून आहे, लेक आहे, कोणी काय म्हणतंय का मावशीला प्लीज आता जाऊ द्यायचं नाही, जड उचलू द्यायचं नाही, आता मावशीला आराम करायला लावायचा. कोणी म्हणते काकूंना आराम करायला लावायचा. तर आता बघू, तुमचं तर ऐकलं तर खूपच छान आहे. तर तुम्हीच आता मम्मीला सांगा का जाऊ नको, गेली तरी तर आता जड तर मम्मीला उचलायला लावायचंच नाही, कारण किडनीला थोडासा प्रॉब्लेम होतो मम्मीच्या. तर व्यवस्थित असं ऑपरेशन झालं मम्मीचं, सक्सेस झालं. म्हणजे असं काही त्रास झाला नाही. खूप फक्त आयसीयूमध्ये ठेवलं होतं 4-5 तास, कारण की मम्मीचा ना बीपी थोडासा जरा वाढला होता. तर आता गोळ्या वगैरे सगळं घेऊन झालेलं आहे मम्मीचं. तर मी पण आता म्हणजे थोडा वेळ झाला साई होता, साईकडे मम्मीला नाश्ता पाठवला होता, उपमा. तर मम्मीने तो खाल्ला आणि आता आहे ओके. तर बरी दिसते. चेहरा त्या दिवशी खूप खूप कसं तरी झाला होता, खूप रडत होती. आणि म्हणजे चांगल्या 300 ते 400 कमेंट्स आहे का मम्मीची एवढी सगळ्यांना काळजी आहे. तर खूप छान वाटतं. असा आनंद झाला का तुम्ही एवढं काळजीपोटी विचारताय, कोणी कुठून बोलते, कोणी कुठून, का प्लीज मम्मीला सांग काहीच करू देऊ नको. आणि आता सध्या तर मम्मी मार्केटला जाणार नाही, हेच बघता आहे मार्केटला, हे जात आहे. तर माल जरी आला तर हेच जातात. तर आहे थोडीशी धावपळ होते. दीदी गेली, तुम्हाला सांगितलं दीदी गेली. आता मी आहे मम्मीजवळ. तर आता वाजले आहे 11-12 वाजले असतील, आम्हाला 3 तरी वाजतील रिचार्ज होईपर्यंत. चॅट वगैरे तयार करणं, अकाउंटला फाईल गेलेली आहे. तर बघा तुम्हाला ना मी आधी मम्मीची आधी सगळी कंडिशन दाखवते. तर जे व्हेनफ्लो आहे ना आतापर्यंत 3 मम्मीचे चेंज केलेले. तर हे बघा हात कसे झाले मम्मीचे, कसे होऊन गेले बघा सगळे. हे बघा पिवळे हिरवे, बघा ब्लड काढता, आपलं शुगर चेक करतात, सगळे काळे निळे झाले. हे इथे होतं तर हे बघा हा कसा सुजलाय, कसे झाले ना मम्मीचे हात, कसे होते कसे झाले. आणि हे बघा मम्मी इथे काढली इतक्यात जेवण करायचं तुम्ही. आणि तुम्हाला वाटत असेल काय त्रास आहे काय त्रास आहे. तर असा त्रास मला 2 वर्षापासून होता, पण मामूली किरकोळ ते कंबर दुखायचं. तर म्हटलं होतं कधी कधी बसणं होतं, कधी चालून होतं, त्याच्यामुळे मी काही लक्ष दिलं नाही. मग 1 वर्ष मला जास्त दुखायला लागलं. मग मी सोनोग्राफी करायला गेले. तर सोनोग्राफीमध्ये अजिबात काही दिसलं नाही. मॅडम तुम्हाला स्टोन वगैरे काहीही नाही. मग दुखतं का? तर मी म्हटलं मणकेच्या याच्यामध्ये गॅप वगैरे पडला असं म्हणून दुखत असेल. मग मी व्यायाम करायला लागले. मग ते व्यायाम करायला लागले तर ते आराम पडायचा मला. ज्या दिवशी दुखायचं त्याच दिवशी मी आराम करायचे, कारण वेळ मिळत नाही, जीव थकलेला असतो. जेवण केलं का गोळ्या औषध खाल्लं का झोपायचं पडतं. त्यामुळे व्यायाम काय आहे माहीतच नाही. ज्यावेळेस दुखतं त्यावेळेस सुचतं का आपण हा व्यायाम करायला पाहिजे. तर मी काही असं एवढं ठेवलंच नाही का रोज डेली व्यायामच केला पाहिजे. हेच ठेवलं फक्त डेली का रोज कामाला गेलंच पाहिजे. कामाशिवाय मला कामाच्या व्यतिरिक्त मला काही दिसलंच नाही. आणि मग हे स्टोन नंतर मी इथं आले. रविवारच्या दिवशी मला फार त्रास झाला, इतका त्रास झाला ना वॉशरूमला, का मला मी अशी वाकतच गेली आणि वाकतच आली. तर मला साहेब बोलला, आई काय झालं तुला त्रास? म्हटलं माझ्या पोटात फार दुखतं आहे, तू मेडिकलमध्ये जा आणि काकांना सांग का मला एक गोळी द्या. मग मी त्यांना फोन केला. तर त्यांनी 35 रुपयाच्या 2 गोळ्या दिल्या. एक गोळी मी खाल्ली तर मला 5 मिनटात आराम पडला. मग मी रात्री कामावर गेल्यानंतर त्याची जोपर्यंत गोळीची पावर होती तोपर्यंत अजिबात दुखलं नाही. मी पण काही उचललं नाही त्या दिवशी, कारण उचललं असतं तर बराच जास्त त्रास झाला असतं, म्हणून मी काही उचललं नाही. उचलायला दुसऱ्या हमालांना सांगितलं का तुम्ही आजच्या दिवस माझी मदत करा, मला पोटात दुखते.
पण मी घरी आल्यानंतर म्हटलं आपण अंगावर काढणं हे योग्य नाही, कारण इतका त्रास झालेला होता का मी एवढा त्रास कधीच सहन नव्हता केला. तर म्हटलं आपण पहिले डॉक्टरांना भेटू, या गोष्टीवर बोलू. मग मी सरांना फोन केला का मला असं असं त्रास होते, ते म्हणजे तुम्ही या. आम्ही आलो, इथं इको केला, सोनोग्राफी केली, सगळं काही केलं. त्याच्यात त्यांना काही दिसलं नाही. मग आमचे जे माझी ट्रीटमेंट घेतात शेवाळे डॉक्टर आहे म्हणून MD झालेले आहेत त्यांनीच माझं ऑपरेशन केलेलं आहे. तर तुम्ही बघितलंच, मम्मी तुम्हाला सांगितलं कसं ऑपरेशन झालं. परत आता मम्मीला कसं बरं वाटते. तर ना 3 ते 4 तास लागणार आहे मम्मीला सगळं ॲप्रूव्हल वगैरे व्हायला. परत थोडंसं चाट वगैरे आणि डिस्चार्जला जरा वेळ लागतोच. तर मम्मी घरी आली, मला जेवायचं होतं. तर ओम आईजवळ म्हणजे मम्मीजवळ थांबलेला आहे. त्याचा क्लास आहे ना 3 वाजता आहे. तर आता साई जातील, हे जातील. तर हे बघा, तुम्हाला आवडत असेल तर मला कमेंट होते, तुम्हाला माहितीच आहे. त्या कमेंटला मी मस्त सडेतोड उत्तर दिलेलं आहे. तर आता तुम्हाला वाटतं मी पडलेली राहते, तर साई इथे पडलेला असतो. आता हे तुम्ही बघा, एवढं मी हे डबे घसून झाले. आता मला हे टाकण्याचं कारण एवढंच आहे, मला हौस नाही हल्ली का इथे येऊन साफसफाई करायची किंवा काय. तर मी सकाळी सहज आवरत होती इथे मम्मीच्या ट्रॉल्या, बघू शकता तुम्ही ह्या. तर साई मी आम्ही लक्ष देतच राहतो, पूर्ण क्लीन करत राहतो. जेव्हा मी डाळी साडी बघितल्या ना, यांना पण मी सांगितलं थोडंसं मम्मीकडे डाळी साडी नाही तर आपण थोडंसं भरू. तर ना मी बघितलं तर थोडं कीड वगैरे लागली होती आणि मम्मीचं एवढं काही लक्ष नव्हतं. तर मम्मी काय केलं, सगळ्या डाळी काढून ठेवल्या, त्या उन्हात ठेवल्या आणि एवढे डबे धुतले. आता मी एवढी दमलेली आहे तर मला काय हाऊस नाही. तर ती म्हणजे ती कमेंटवरनं बोलत होते का तुम्ही इथे पडलेले असतात. तर मी माझं घरातलं सगळं आवरून परत मम्मीचं आवरायचं. आता तुम्ही बघा हे सगळं क्लीन. मला फक्त याच्यामुळेच दाखवायचं होतं का जे समोरचे बोलतात ना का येऊन इथे पडलेले असतात किंवा काय, तर मला पण हाऊस नाहीये हे करून. मी इथं आली असते, आता झोपली असते, आराम केला असता, पण नाही मी आली ते कारण की ना हे सगळं मी भिजत टाकून देते, थोडं चिकट पण झालं होत्या. काही माझ्याशिवाय इथं लक्ष द्यायला कोण नाहीये. प्लीज मला एवढं सांगायचं, दाखवायचं कारण एवढंच, हे माझं कर्तव्यच आहे, ते मी करणारच आहे. पण मग ते म्हणतात ना इथे पडलेले असतात वगैरे, म्हणून मग मी ते दाखवलं. आता हे झालं का, मला मशीनला कपडे लावायचे, ते काढायचे, ते सुकत टाकायचे. परत ते पूर्ण बेडवर कपडे झालेले, साई आणि मी आवरून घेते आणि साई पण मदत करतो. बाहेर पण एवढी घाण असते, ते सगळं आवरून घेतलं. तर आता मी हे जे झाकणच राहिले तर छान मस्त डबे घसून झाले. आता मी ते उन्हात ठेवते आणि मग जेव्हा ताई येईल ना मग आम्ही दोन्ही म्हणून भरू. आता मग डिस्चार्ज करून मग मम्मी घरी येऊन जाईल, मग दाखवतात तसं मी तुम्हाला. आज बघा, तुम्ही बघू शकता इथे 8 वाजलेले आहे. म्हणजे सकाळचं डिस्चार्ज चाललेलं आहे, अजून पण डिस्चार्ज म्हणजे ॲप्रूव्हल आत्ता आलं. म्हणजे बघा मी घरी जाऊन सगळं आवरून आली, स्वयंपाक पण झाला, सगळं नीटनेटकं सगळं घरचं पण करून आली. मी म्हटलं आता तरी होईल, म्हटलं चला घरी चाललो आहे. घरी जाऊन आली, चहा वगैरे घेतला, मम्मीलाही चहा दिला थोडासा. 6 वाजेची मी 5 वाजेची 6 वाजेपासून ट्राय करते, ॲप्रूव्हल येत नव्हतं. खूप प्रॉब्लेम झाला मला यावेळेस, इतका त्रास झाला आम्हाला. आमची स्टार हेल्थची मम्मीची मेडिक्लेम आहे, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला. पण फायनली आत्ता ॲप्रूव्हल आलं. तर आता आम्ही निघतो आहे. खूप वैतागली मी एकदम. हे बघा तुम्ही बघू शकता, अंधार झाला आहे. म्हणजे 8 वाजले. आता मी जे रिक्षा वगैरे मागवते आणि वरतून काही पैसे द्यावे लागले, ते दिले, मी पे केलेले आहे. आणि आता मी वरती जाते मम्मीकडे. मेडिसिन वगैरे सगळं, डिस्चार्ज कार्ड वगैरे सगळं त्यांचं रेडी आहे. मम्मीला अशी ओढ लागली घरची का घरी कधी जाईल. तर चला मम्मी दाखवते पुढे तुम्हाला. इथे आमचं काम रूममध्ये आले, फायनली डिस्चार्ज झालेला आहे. बॅग वगैरे भरली. मम्मीचं जे वेनफ्लो होतं ना ते काढलं आत्ताच सिस्टरने. हे का हात कसे झाले, ती बाई सुजलाय. तर मम्मीला ना मी चेंज करायला आणले होते कपडे, तर मम्मी आता चेंज केलं आहे. तर आता मी रिक्षा करते. चेहरा उतरला आहे मम्मीचा. जायचं मम्मी घरी, जाशील कामाला, जाशील. सगळे म्हणताय मम्मीला पाठवायचं नाही. हां, नाही तर डॉक्टरांना सांग म्हणे, नाही का, जे असतील ते. तर बघा फायनली मम्मी आलेली आहे. ये मम्मी.
वेलकम मम्मा. ये. मी बघा आली आहे. तर स्वयंपाक झालेलाच आहे. वरण केलेलं आहे मुगाचं. मस्त भेंडीची भाजी केलेली आहे. आणि हे बघा, हा जास्तच उजलाय. तर आपल्याकडे ती आहे ना बॅग मम्मी, थंड आईस बॅग आहे आपल्याकडे, ती लावू शकतो आपण. थोडीशी खाज येते ना मी. तर आता मम्मीला मी हात पाय वगैरे थोडंसं धुवायला देते. पण मग मम्मीने आंघोळ केली होती, पण स्वच्छ हात वगैरे धुवल. हा, तर मम्मीला छान आता जेवण वगैरे देईल थोड्या वेळाने. थोडं बसेल मम्मी. तर तिकडे बघा माझ्या ज्या मी दुपारी तुम्हाला बरणे दाखवले बघा, धुवून ठेवले, सुकलंय मस्त. आता मी उद्या भरेल सगळं त्याच्यातलं धान्य वगैरे. परत थोड्या वेळाने दाखवते. मम्मीला जेवायला दिलंय बघा. जेवणामध्ये छान असं मुगाचं वरण केलेलं आहे, भेंडी आणि चपाती आणि थोडासा भात दिलेला आहे. तूप टाकलं त्याच्यावर. तर मम्मीच्याच हाताने खाते. इकडे साई बसला जेवायला. साई, काय रे, आई आली, कसं वाटतंय? खाली खाली वाटत होतं ना घर? हो ना. तर ना मम्मीला भेंडीची भाजी खायची होती, आणि थोडी भेंडी करायला लाव म्हटलं. ठीक आहे. मग आता मम्मी मस्त छान जेवण करेल. मम्मा जेव. हा, तर हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर आता सकाळचे 7 वाजलेले आहे. मी घरी गेली होती, पण इथेच थांबली होती. आता सकाळी आंघोळ वगैरे करून आले, मम्मीजवळ थांबली होती. आणि आंघोळ वगैरे झाली, आणि थोडेसे कपडे वगैरे होते घरात, पण लक्ष नव्हतं माझं. थोडेसे कपडे वगैरे धुवून घेतले. मला दुकानावर जायचे, कारण की ही मार्केटला गेलेली आहे. कारण की मम्मीने जाते ना, तर मग हेच यांना जास्त लवकर जावं लागते, 12 वाजताच. तर याची पण 1 तास फक्त झोप होती. तर म्हटलं आता रेग्युलर प्रमाणे आपल्याला जावं तर लागलंच दुकानात. तर आता मी मम्मीकडे आलेली परत. म्हटलं मम्मीला नाश्ता चहा वगैरे काय खायचं देऊ म्हटलं. ताई येईल, पण 8 वाजता येईल. मला दुकानात जायच्या आधी मम्मी म्हटलं निदान पाणी चहा वगैरे तरी देऊ. मी चहा ठेवलेला आहे. आता इकडे दूध गरम करते. दूध आणले. दुकानामध्ये मी 8 ते 9 दिवस झाले मी गेली नाहीये. आता जावंच लागेल, कारण की यांची खूप धावपळ झाली. हे तरी किती लक्ष देऊन जाणार ना का, सकाळची ड्युटी माझी, कारण की दुकानामध्ये जाण्याची. म्हटलं चला, आता 7 वाजलेले आहे. मम्मीला मी पाणी देते. थोडासा भाजीपाला आणला. हे बघा, मम्मी झोपली. मम्मीला ना गरम पाणी प्यायची सवय सकाळी. पाणी पिते. तिकडे चहा ठेवली, दूध ठेवले, जायचं होतं. आता मी ना चहा ठेवते. आता मम्मीला मी सांगितले तू जायचं नाही. मम्मीला मी शपथ पण टाकली, पण काय माहिती मम्मी ऐकते का नाही. मी पण चहा पिला, मम्मीला पण दिला. आता मी चालले दुकानावर. तर मम्मी गुड मॉर्निंग कर सगळ्यांना. गुड मॉर्निंग. थोडं दुखतंय. ते हे लागलंय ना वाटतं मला. आणि ते काय झालं, IV चालू होती आणि जेवण पण म्हणजे करतच नव्हती. आणि ते सारखी इंजेक्शन हो ना. एक दिवशी इतका मला त्रास झाला बापरे. त्याच्यात कुठलं कसलं तरी इंजेक्शन होतं, म्हणजे पोटॅशियम कमी होतं. हा, म्हणून ते टाकलं होतं. की आग व्हायची, रडायची ना, खूप रडायची. बर्फ ठेवायचो, बर्फावर हात ठेवायचो, वरतून बर्फ शेकायला, काही त्रास एवढा सण. साई त्याच्या मम्मीच्या पोटात 18 पोटात होता तेव्हा माझं ऑपरेशन झालं. म्हणजे तो आता 18 वर्षाचा होईल तेव्हा माझं ऑपरेशन केलेलं. मला वाटतच नव्हतं मला स्टोन होईल असं. ते मम्मीला ना तेव्हा खूप, म्हणजे एवढ्या वर्षापूर्वी झाला होता ना, तर वाटलं नव्हतं परत होईल. पण तो कसा उद्भवला कळालंच नाही. ते पण पोटात दुखत होतं, म्हणून त्याचं निदान झालं. 2 वर्षापूर्वीपासून दुखत होतं, पण मी एकदा चेकअप केलं त्यावेळी मनक्यात गॅप आहे, मनक्यात सिटी स्कॅन केलं. मी त्याच्याकडे लक्ष नाही दिलं. म्हणजे त्याला मनक्यात गॅप आहे, स्टोन तर काही होत नाही आपल्याला. बरोबर. 2-4 वेळेस सोनोग्राफी केली, पण त्या सोनोग्राफीत दिसलाच नाही तो.
तो हम्म. किडनीच्या पाठीमागे होता का खाली होता. ज्यावेळेस सिटी स्कॅन केलं त्यावेळेस नाही जास्त काही मोठा नव्हता, 9.5 mm होता. तरी पण त्यांनी फोडून काढलाय. त्यात आता स्ट्रीप टाकलेली आहे, हम्म. 3 आठवड्यांनी काढायची आहे. ते जावं लागेल परत हॉस्पिटलला. हो. तर मम्मीला चहा वगैरे दिलेला आहे मी. तर मला दुकानावर जावंच लागेल कारण की ना तुम्हाला सांगितलं मी 9 दिवस झाले मी नाही आहे दुकानावर. आता मी निघते दुकानावर. कालचे राहिले ना. ही रोजची माझी रुटीन आहे सकाळची. मी 5ला उठलेली असते, 5ला उठते मी. तर मला 6:30पर्यंत मी इथे पण अर्धा आवरून जाते कारण की जे बाहेरचं आहे ना इथले बघा हे झाडू मारणं किंवा मग पूजा वगैरे करून जाणं. हे बघा हनुमानजीची पूजा वगैरे करून जाते मी आणि बाहेर पाणी सडा वगैरे मारणं. तर आता मी निघते दुकानात जाते. मी तुम्हाला ना आज थोडंसं दुकानाचं दाखवते. मी दुकानावर आलेली आहे म्हणजे बराच वेळ झाला आता दुकानावर, म्हणजे आता 9:30 होत आले. अंधार येतो तर ना लाईट पण गेली दुकानामध्ये. बराच वेळ झालेला आहे म्हणजे 9:30 होत झाले. तुम्हाला सांगते जेव्हा मी शटर उघडलं तेव्हापासून गिऱ्हाईक चालूच होते. आत्ता मी कुठेतरी फ्री झाले तरी बघा लाईट पण गेलेली आहे. होत असेल तर ना जर मी आता नव्हती ना 8-9 दिवसापासून नव्हती तर मग थोडंसं जरा आवरून घेतलं, बाहेर आवरलं, सगळं झाडलं वगैरे नाही का. म्हणजे खूप घाण झालेलं होतं नाही का. मग सगळं इथल्या वस्तू लावल्या, लिस्ट केली काय सामान संपलं आहे काय नाही आहे. आणि डीलर वगैरे येतात काही ना काही घेऊन येतात. मग आता थोडी फ्री झाली म्हटलं चला आता फोन करू. आणि मग सकाळी जर दीदीशी बोलायचं असेल दीदीशी पण बोलून घेते. पण अजून आमचं काही बोलणं झालं नाही. आता थोडी बसते 9:30 झाली म्हणजे मी आली इथे 7:30 झाली असती, 7-7:30. ते पण आज मम्मीला नाश्त्यामुळं थोडंसं तेवढं चहा वगैरे दिला ना म्हणून. तर हाय, तर मी घरी आली. तर मम्मीला मी कॉल केला, म्हटलं मम्मी तुला मी जेवायला वगैरे देऊ का किंवा वाढू का नाश्ता वगैरे. तर मम्मी नाही मी जेवण पण केलं तर तू घरी जा. कारण की ना तुम्हाला माहिती मी 9 ते 7-8 दिवस तर मग मला घरातलं सगळं आवरायचं होतं कारण की ना लक्षच नव्हतं घरी. आणि डोक्याला तुम्ही बघत असाल तर माझं ना डोकं खूप दुखतं आहे. म्हणजे मी दुकानात पण थोडंफार आवरलं, घर पण सगळं आवरून घेतलं कारण की ना पाणी ना आता वाजले 12 तर 12:30-1पर्यंत पाणी सध्या जातं आहे. पाणी ना इथे प्रॉब्लेम नव्हता पहिले पाण्याचा फ्लॅटमध्ये, पण आता ना सध्या एवढ्यात खूप प्रॉब्लेम यायला लागला आहे. तर हे बघा सगळं घरातलं छान सगळं आवरून झालं, सगळं क्लीन झाले तिथल्या तिथं नीटनेटकं. कपडे वगैरे सगळं धुतलं, भांडे घासले कारण की माझं लक्षच नव्हतं ना म्हणजे तिकडे मम्मीकडे थांबावं लागायचं. तर आता स्वयंपाक करायचा आहे. मग आता परत हे येतील जेवायला म्हटलं मग सगळं जेवण वगैरे झालं काच मग मम्मीकडे जाऊ. मम्मी म्हणे मी झोपते थोडा आराम करते तू निवांत ये.